मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रिक्त असलेल्या 1365 जागांकरता आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच अर्ज ऑनलाईन पद्धतीने कसा करायचा, अटी शर्ती, लागणारी कागदपत्र या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्या संदर्भातील जाहिरात nanded.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित करण्यात आलेली आहे. आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता 14 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. याच्यामधील 5% जागा या दिव्यांग व्यक्तीला दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये एक ऍडव्हर्टाईज आणि अर्ज करण्याची लिंक देण्यात आलेली आहे. आता ही जी ऍडव्हर्टाईज आहे, या ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून काय काय कागदपत्र लागतील, अटी शर्ती काय असतील, कोणत्या कोणत्या गावामध्ये ही केंद्र खाली आहेत, ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र, 18 वर्षापेक्षा जास्त वय असल्याचा पुरावा, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, ज्या गावामध्ये या ठिकाणी केंद्र स्थापन करायचे आहे त्याच्याबद्दलची कागदपत्र म्हणजे जागेचा पुरावा किंवा भाडेपट्टा करार, याचबरोबर रहिवासीचं जे काही स्वयं घोषणापत्र आहे ते सुद्धा द्यायचे. ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्राऐवजी आता स्वयं घोषणापत्र सादर केलं तरी चालणार आहे आणि याचा नमुना आणि याच्या संदर्भातील एक प्रेस नोट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अर्ज भरण्यासाठीचे निकष, जर पदवीधर असतील तर त्याला मार्क आहेत, पदव्युत्तर असेल तर त्याच्यासाठी वेगळे मार्क आहेत, सीएससी केंद्रासाठी मार्क आहेत आणि समितीच्या मुलाखतीचे मार्क, अशा प्रकारानुसार याच्यामधून सिलेक्शन केलं जाणार आहे. याचबरोबर अर्ज तपासणीचे विविध मुद्दे याच्यामध्ये देण्यात आलेले, टप्पे देण्यात आलेले, कशा प्रकारे अर्ज केल्यानंतर पुढे त्याला पात्र केलं जाणार आहे. याच्यासाठीच्या अटी शर्ती 2018च्या GR नुसार असलेल्या सर्व अटी शर्ती या भरतीसाठी लागू असणार आहेत. याचप्रमाणे ग्रामपंचायतीचं नाव आणि त्याच्या अंतर्गत जी काही रिक्त असलेल्या जागा आहेत त्याची संख्या दिलेली आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये 1, काही ग्रामपंचायतीमध्ये 2, अशा प्रकारे रिक्त असलेल्या जागांची यादी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि या रिक्त जागांकरता हे अर्ज आता भरवून घेतले जाणार आहेत. याच्यामध्ये ग्रामसेवक प्रमाणपत्राऐवजी आता स्वयं घोषणापत्र दिले तरी चालणार आहे. अशा प्रकारे 16 फेब्रुवारीला एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि या स्वयं घोषणापत्राचा नमुना सुद्धा या ठिकाणी या जाहिरातीच्या सोबत देण्यात आलेला आहे आणि या घोषणापत्राची सुद्धा प्रत आपल्याला पुढे अपलोड करावी लागणार आहे. मित्रांनो, याचबरोबर इथं आपल्याला हे अर्ज भरण्यासाठीची लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. सेतू समिती nanded.in या लिंकच्या माध्यमातून आपल्याला अर्ज भरायचा आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहू शकता जाहिरात किंवा अर्जदाराचं लॉग इन, याच्या संदर्भातील कागदपत्र, अटी शर्ती, निकष, हे सगळी माहिती आपल्याला या पेजवरती सुद्धा देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड हे मागितलेले आहे, पण आपल्याकडे आता युजर आयडी आणि पासवर्ड नाहीये. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागणार आहे, तर नोंदणी करावं लागणार. याच्यासाठी रजिस्टरवरती क्लिक करायचंय. रजिस्टरवरती काय करायचंय, नाव, मधलं नाव, आडनाव हे पूर्ण लिहायचे, आधारनुसार जन्मतारीख द्यायचे, मोबाईल नंबर द्यायचा आहे. याच्यानंतर पुढे ईमेल आयडी द्यायचा आहे. ईमेल आयडी वरती आपल्याला पुढे कन्व्हर्शन होणार आहे. याच्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुक्याची आपण यादी पाहू शकता, सर्व तालुके नांदेडमधले आहेत. याच्यामधून गाव निवडायचे, मेल फिमेल जे असेल ते निवडायचे. पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे, आपला HSC ज्या वर्षी झालेले ते, आपला रोल नंबर द्यायचा आहे आणि क्रिएट युजर नेम अँड पासवर्ड वरती क्लिक करायचे. क्रिएट युजर नेम पासवर्ड वरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे की तुम्हाला आपण जी काही माहिती भरलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला एक युजर नेम क्रिएट करून दाखवलं जाणार आहे आणि त्याच रिलेटेड आपले पासवर्ड देखील जनरेट करून दिला जाणार आहे. आपल्याला जर ते बदलायचं असेल तर पुन्हा एकदा आपण जनरेट युजर नेम अँड पासवर्ड वरती क्लिक करू शकता. तर आपल्याला याच्या माध्यमातून काही युजर नेम पासवर्ड क्रिएट करून दिले जाणार आहे. मी खालील युजर नेम पासवर्ड नीट नोंदवून ठेवलाय, त्याची माहिती बरोबर असल्याची आपल्याला बरोबर आहे असं सगळी ती घोषणा द्यायची आणि क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचे. धन्यवाद, आपली नोंदणी यशस्वी झाली, अशा प्रकारे आपल्याला मेसेज दिला जाईल. आता आपण जे काही युजर नेम पासवर्ड क्रिएट केला होता तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून लॉग इन करायचे. युजर नेम पासवर्ड टाकून आपण लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर एक अर्ज खुलणार आहे. या अर्जामध्ये आपण पाहू शकता सर्वात पहिले आपल्याला प्रोफाईल. आता प्रोफाईलमध्ये आपण जर पाहिलं तर आपण नोंदणी करताना जे नाव दिलेलं आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल आयडी वगैरे जी माहिती दिलेली आहे ती माहिती, गाव, गावाचं नाव, हे सर्व आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतलेलं आहे आणि एक एक माहिती भरून आपल्याला आता पुढे जायचंय. आता प्रोफाईल भरल्यानंतर प्रोफाईलची माहिती पूर्णपणे पाहायची आणि प्रोसीड टू बेसिक इन्फो वरती क्लिक करायचे. याच्यामध्ये आपल्याला कुठली माहिती प्रोफाईलमध्ये भरण्याची गरज नाही, जी आपण नोंदणी करताना भरलेली आहे. त्याच्यानंतर बेसिक इन्फो मध्ये आपल्याला आधार कार्ड नुसार नाव, पॅन कार्ड नंबर, बँकेचं नाव, त्याच्यानंतर गावाचं नाव, ग्रामसेवकचं सर्टिफिकेट. आता ग्रामसेवकचं सर्टिफिकेट याच्यामध्ये लागणार नाही, आपण ज्या तारखेचं स्वयं घोषणापत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला ती तारीख द्यायची आहे. याच्यानंतर आपला ॲड्रेस काय असणार आहे, आपले जे सेंटर असेल त्या सेंटरचा ॲड्रेस, पिन कोड, त्याचा लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड, ज्या ठिकाणी आपण केंद्र स्थापन करणार आहात ते,
त्याच्यानंतर सीएससी केंद्र आहे का, हो. त्याच्यानंतर हँडिकॅप सर्टिफिकेट आहे का, असेल तर त्याचा नंबर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते, त्याची तारीख, परत कॉम्प्युटरमध्ये आपलं MSc झाले, CSC झाले, ते जे काही असेल आपल्याला ते त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे, त्याचं वर्ष द्यायचे आणि खाली 2 सोय घोषणा दिलेल्या आहेत, त्या दोन्ही सोय घोषणाला टिक करून आपल्याला पुढे रिडायरेक्ट करायचे। आता आपली दोन्ही माहिती या ठिकाणी पूर्णपणे आपण भरलेली आहे। त्याच्यानंतर पुढची जी माहिती आहे ती म्हणजे एज्युकेशनची माहिती आहे। आता एज्युकेशनची माहिती आपल्याला याच्यामध्ये भरावी लागणार आहे। आपल्याला HSCचा जो सीट नंबर होता त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती सर्व माहिती द्यायची आहे, पासिंग वर्ष द्यायचे, डिग्री असेल तर डिग्री सीट नंबर, त्याच्याबद्दलची माहिती, आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्याच्याबद्दलची माहिती, ही माहिती देऊन सेव्ह आणि कंटिन्यू करायचे। येस आय कन्फर्म वरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपल्याला पुढची ऑप्शन आहे डॉक्युमेंट अपलोडसाठीचे। याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकंट फोटो, ॲप्लिकंट सिग्नेचर, 10-12वीचं प्रमाणपत्र, MSc प्रमाणपत्र, ॲड्रेस प्रूफ, पॅन कार्ड, वोटर ID, याच्यानंतर जे काही आपलं लोकेशन असेल त्या लोकेशनचा फोटो, त्याच्यानंतर लोकेशनच्या आतील फोटो, याच्यानंतर जे काही लोकेशन असेल त्याचा बाहेरून फोटो, बँकेचं पासबुक, त्याच्यानंतर आपलं स्वयं घोषणापत्र, अशा प्रकारची कागदपत्र याच्या अंतर्गत आपल्याला अपलोड करायची आहेत। याच्यानंतर आधार कार्ड आहे, CSC सेंटरचं सर्टिफिकेट आहे, पोलीसचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे, ही सगळी कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहेत आणि 100 ते 200 KB PDF स्वरूपामध्ये ही कागदपत्र आपल्याला अपलोड करायची आहेत। आता प्रत्येक कागदपत्र या ठिकाणी आपण अपलोड केल्यानंतर आपल्याला येलो आणि व्ह्यू साठी ब्ल्यू कलर मध्ये या ठिकाणी दाखवलं जात आहे। अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण कागदपत्र आपल्याला अपलोड केल्यानंतर याच्यावरती काय करायचे तर सेव्ह अँड कंटिन्यू करायचे, प्रोसीड कंटिन्यू करायचे। प्रोसीड अँड कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला काय आहे तर पेमेंटची रिसिप्ट अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे। आता बरेच जण म्हणते पेमेंटची रिसिप्ट कुठून अपलोड करायची, या ठिकाणी काय अपलोड करायचं आहे। आपल्याला जी काही जाहिरात दिलेली आहे या जाहिरातीमध्ये आपण पाहू शकता अर्जदाराने अर्ज शुल्क ₹500 ई सुविधा कलेक्टर्स नांदेड, गुरुद्वार ब्रांच नांदेड, अकाउंट नंबर हे या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि या अकाउंटवरती या खात्यामध्ये जमा केल्याची जी काही पावती, ती पावती या ठिकाणी या कागदपत्रामध्ये अपलोड करायची आहे। जी काही कागदपत्र आहेत याच्यामध्ये ही पावती सुद्धा आपल्याला पुढे शेवट अपलोड करायची आणि हे अपलोड केल्यानंतर आपला हा अर्ज सबमिट होणार आहे। हा अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याच्या पुढच्या जे काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया कळवल्या जातील। तर मित्रांनो, अशा प्रकारे 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत, याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्याबद्दलची एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।